श्री स्वामीराज माऊली. यांच्याकरवी श्री स्वामी समर्थ महाराजांनी त्यांच्या एका भक्तासाठी पादुका पाठवल्या आणि तो मठ एक स्वामी समर्थ महाराजांचा मूळ मठ म्हणून मुंबईत स्थापन झाला. हे श्री स्वामी समर्थ महाराजांचे निस्सीम भक्त होते. त्यांची महाराजांवरती अतूट श्रद्धा होती. या श्री स्वामी भक्ताची आपल्या स्वामी चरित्रामध्ये ओझरती नोंद मिळते खरी, पण तसं पाहता ते पूर्णतः अप्रकाशितच राहिले. आज आपण या स्वामी भक्ताचं स्मरणच करणार नाही आहोत, तर या भक्ताच्या स्मृतीस नव्याने उजाळा देणार आहोत. स्वामी कृपेने ही बोलतसे वाणी, नभे माझी करणी बोलवया. स्वामी सूत म्हणे स्वामीची कथा, कृपा बळे वार्ता बोलतसे. रावजी बळवंत भिकाजी ढवळे हे किब्याचे सरदार होते. मुंबई, पुणे आणि अक्कलकोट असे त्यांचे नेहमी दौरे होत असत. त्यांचे मित्र विनायक वासुदेव आगासकर हे स्वामी समर्थ महाराजांचे भक्त होते आणि त्याच्यामुळे त्यांची एक गट्टी जमली होती. ते नेहमी एकत्र स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनात जात. महाराजांना सुद्धा त्यांना एकत्र बघण्याची सवय झाली होती. ते ज्या वेळेला महाराजांकडे जात त्या वेळेला महाराज त्यांचं मोठ्या प्रेमाने स्वागत करत, त्यांना जवळ बसवत, त्यांच्याशी गप्पा मारत, त्यांच्या कुशालीबाबत विचारत. महाराज त्यांच्यावर खूप प्रेम करत, अगदी दोघांवरही प्रेम करत. हे दोन जिवलग मित्र स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला नेहमी एकत्रच जात. कधी एक गेला आणि दुसरा नाही असं नाही, आणि वरचेवर जात. पुढे विनायक वासुदेव आगासकर यांच्या वयोमानानुसार त्यांना जाणं तसं जमत नसायचं आणि ते थकले होते. त्यामुळे एके दिवशी त्यांचं जाण्याचं ठरलं खरं, पण विनायक वासुदेव आगासकर म्हणाले की तुम्ही एकटेच जा. माझ्या तब्येतीकडे पाहता मला काय प्रवास जमेल असं मला वाटत नाही. शेवटी नाईलाजास्तव रावजी ढवळे एकटेच गेले. स्वामी समर्थ महाराजांचं त्यांनी दर्शन घेतलं, पण महाराजांना त्यांना एकटं बघायची सवयच नव्हती. त्यामुळे महाराजांनी त्यांना विचारलं, का रे काकासाहेब कुठे आहेत? विनायक वासुदेव आगासकरांना काकासाहेब म्हणत. ते इंग्रजांच्याकडे ओरिएंटल ट्रान्सलेटर म्हणून होते बरं का. इंग्रज सरकारांचा त्यांच्यावरती अगदी भलताच विश्वास होता. आपण त्यांच्यावरती एक व्हिडिओ केलेला आहे, मी पाहिजे खाली लिंक देतो, ती निश्चित बघा तो व्हिडिओ. त्यामुळे ती सगळी लिंक तुम्हाला लागेल. आगासकर नेमके कोण होते. तर ज्यावेळेला स्वामी समर्थ महाराजांनी या एकट्या रावजी ढवळेंना बघितलं तेव्हा महाराजांनी त्यांना विचारलं की तुमच्याबरोबर आज काकासाहेब का आले नाहीत? रावजी ढवळेंनी स्वामींना हात जोडून सांगितलं, महाराज आता त्यांचं वय होतंय, त्यांना आता हा प्रवास जमत नाहीये, त्यामुळे ते मुंबईतच थांबले. त्यांनी आपल्याला नमस्कार कळवलेला आहे. हे ऐकून स्वामी महाराज काही वेळ स्तब्ध झाले. आपला निस्सीम भक्त जो अतोनात आपल्यावरती प्रेम करतो, तो अचानक त्याच्या तब्येतीमुळे तो इथे येऊ शकत नाही. साहजिकच महाराजांना वाईट वाटलं असेल. आणि त्यावेळेला महाराजांनी काय करावं? महाराज रावजी ढवळेंना म्हणाले, काही हरकत नाही, काकासाहेबांना सांगा ह्यापुढे येण्याची काहीच गरज नाही. या पादुका त्यांना नेऊन द्या आणि त्यांना ते स्थापन करण्यासाठी सांगा. रावसाहेब ढवळेंनी हात पुढे केला आणि याच्या छोट्याशा चिमुकल्याचा पादुका रावसाहेबांच्या हातावरती स्वामी महाराजांनी ठेवल्या. त्यानंतर रावजी बळवंत ढवळे त्यांनी त्या पादुका आणून काकासाहेबांच्या स्वाधीन केल्या. भक्तजन, आज महालक्ष्मी मंदिरा शेजारी विनायकराव वासुदेव स्थापित स्वामी समर्थ महाराजांचा मठ आहे. छोटेखानी असा मठ आहे तो, अगदी त्यांचं घरगुती स्थान आहे ते. पण तो मठ स्वामी महाराजांच्या आज्ञेने स्थापन झाल्यामुळे आणि समुद्र किनारी त्यांना तो स्थापन करायला सांगितल्यामुळे स्वामी महाराजांचा एक मूळ मठ म्हणून गणला जातो. आज सुद्धा त्याचं आपल्याला दर्शन मिळतं. विनायक वासुदेव आगासकरांवरती मी एक व्हिडिओ केलेला आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, त्याची लिंक खाली देतोय. रावजी बळवंत भिकाजी ढवळे हे स्वामी महाराजांचे निस्सीम भक्त होते बरं का. आधी ते काकासाहेबांबरोबर स्वामी महाराजांच्या दर्शनात जात.
पण काकासाहेबांना हळूहळू जमत नव्हतं. त्यांच्या वयोमानानुसार त्यांना तो प्रवास झेपण्यासारखा नव्हता. त्यानंतर ते मात्र एकटेच जात असत. पण जेव्हा ते एकत्र जात होते तेव्हाच्या काही घटना म्हणजे ह्या रावजींच्या बाबतीतच्या घटना खुद्द काकासाहेबांनी सांगितलेल्या आहेत. काकासाहेबांकडे स्वामी समर्थ महाराजांचा विषय छेडला का त्यांना किती सांगू आणि किती नाही असं होत असायचं. आणि एके दिवशी मुंबईचे स्वामी भक्त काकासाहेबांना दिलेल्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी काकासाहेबांकडे जेव्हा गेले त्याला स्वामी महाराजांच्या बद्दल सांगता सांगता काकासाहेबांनी हा रावजी ढवळेंच्या बद्दलचा सुद्धा एक प्रसंग सांगितला. भक्त म्हणजे ते दोघे अक्कलकोटला गेले होते. आता रावजी ढवळेंच्या मातोश्री ज्या होत्या त्या काशीला जाऊन त्या राहिल्या होत्या. आणि हे अक्कलकोटला असता अक्कलकोटला त्यांना एक तार आली का तुमच्या मातोश्री अगदी फार गंभीर अवस्थेमध्ये आहेत, त्या तुम्ही तडक यावं. आता आईची तब्येत बिघडल्या म्हटल्यावरती ह्यांना तर खासावीस होणं स्वाभाविक आहे. त्यांना काहीच कळलं असं झालं. आता मी काय करावं. ते महाराजांकडे गेले की आता महाराज मला निरोप द्या, माझी आई आजारी आहे आणि अगदी गंभीर अवस्थेमध्ये आहे. सुरुवातीला महाराजांनी त्यांच्याकडे लक्षच दिलं नाही. बरं, महाराजांचा निरोप न घेता तिथून निघताच येत नाही बरं का. महाराजांचा निरोप न घेता जर तिथून निघालं तर काय अवस्था होते त्या येत्या रविवारच्या स्वामी नामीमध्ये तुम्ही ऐका. मी आता इथे तुम्हाला काही सांगत नाही. त्यामुळे प्रत्येक जण स्वामी महाराजांच्या दर्शनाला यायचं खरं, पण तिथून निघायचा तो महाराजांचा निरोप घेतल्याशिवाय कोणीही निघायचं नाही. आणि इथे तर रावजींच्याकडे स्वामी महाराज लक्षच देत नव्हते. आता करायचं काय. तरी त्यांनी कितीतरी वेळा सांगण्याचा प्रयत्न केला. अखेर त्यांनी स्वामी महाराजांचं लक्ष वेधलं आणि महाराजांना त्यांनी सर्व काही सांगितलं की मला तार आलेली आहे, मला निरोप द्या, मला काशीला जावं लागणार, माझ्या आईची तब्येत फार गंभीर आहे. त्याला स्वामी महाराज त्यांच्याकडे पाहत म्हणाले, अरे बैठ इधर किधर जाता. म्हणजे थोडक्यात काय तर महाराजांनी त्यांना निरोप दिला नाही. आता महाराजांच्या पुढे कधीच कोणी जात नव्हतं आणि रावजी ढवळे ते तर महाराजांचे निस्सीम भक्त होते. महाराज म्हणतील ती पूर्व अशीच काय त्यांची मनस्थिती असायची. त्यामुळे महाराज बोलतात इथेच बस, कुठे चाललास. तर आता आईची काळजी महाराजच घेतील असं समजून ते तिथेच थांबले. 2-3 दिवसांनी पुन्हा तार आली. निघाले नसाल तर काही हरकत नाही, निघू नका. आता तुमच्या मातोश्रींची तब्येत अगदी ठणठणीत झालेली आहे. त्यावेळेला त्यांना कळलं स्वामी समर्थ महाराजांनी आपल्याला न पाठवण्याचं कारण काय. आपली आई बरी होणार होती, त्यामुळे उगाच तिथे जाण्यात काहीच अर्थ नव्हता आणि म्हणूनच आपल्याला महाराजांनी तिथे पाठवलं नाही. भक्त म्हणून ते महाराजांकडे नेहमी येत, अगदी नेहमी सदोदित येत. त्यांच्याबरोबर काकासाहेब सुद्धा असायचे. अगदी असाच प्रसंग पुन्हा 3 वर्षांनी आला. पुन्हा 3 वर्षांनी अक्कलकोटला असताच त्यांना तशीच तार आली. तुमच्या मातोश्रींची अवस्था गंभीर आहे, ताबडतोब काशीस निघून यावे. ते पुन्हा स्वामी महाराजांकडे गेले. महाराजांना सांगितलं की माझ्या आईची तब्येत ठीक नाहीये, ती गंभीर अवस्थेमध्ये अशी मला तार आलेली आहे. स्वामी महाराजांकडे पुढे काय बोलले अगोदरच महाराज म्हणाले, चला 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 निघा निघा, त्वरित जा. बस निरोप मिळाला. ते काशीला गेले. मातोश्रींना भेटले, पण मातोश्रीची अवस्था फार गंभीर होती. रावजी बळवंत भिकाजी ढवळेंना बघून त्यांनी प्राण सोडला. त्यानंतर सगळे दिवस विधी वगैरे उरकून रावजी पुन्हा अक्कलकोटात आले. पुन्हा स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी महाराजांच्या सेवेत आले. तेव्हा महाराज त्यांना म्हणाले, आलास ना जाऊन, झालं ना मनासारखं. अरे पूर्वी गेला असतास तर गाय चिखलात उठली नसती का. याचा अर्थ भक्ताकडून स्पष्ट होता. पूर्वी गेला असतास तर तिथेच राहिला असतास, मग काय तुला तुझ्या आईने सोडला नसता. म्हणजे थोडक्यात काय तर ती गाय होती तुझ्या भक्तीची, तुझ्या प्रेमाची, ती तिथेच रुतली असती. महाराजांचं सांगणं हे स्पष्ट नसायचं, त्याचा अर्थ आपल्याला काढावा लागायचा. रावजी ढवळेंना मात्र ते कळलं. त्यांनी महाराजांना नमस्कार केला. एकदा तर स्वामी महाराजांनी त्यांच्या अंगावरती सोन्याने मडवलेली रुद्राक्षाची माळ त्यांच्या गळ्यात घातली होती. तो त्यांना प्रसादच जरूर काही दिला होता.
ही माळ एका पितळेच्या डबीमध्ये त्यांनी ठेवून ती पूजेत ठेवली होती बरं का. आयुष्यभर त्यांनी त्याची पूजा केली. अखेर काही दिवसांनी रावजी ढवळेंनी सुद्धा संन्यास घेतला. अगदी काशी क्षेत्री जाऊन त्यांनी विधिवत संन्यास घेतला. पण ते अधूनमधून मुंबई पुणे इथे प्रवास करत. स्वामी महाराजांनी देह ठेवला त्यानंतर मात्र ते कधी अक्कलकोटला गेले नाहीत. पण महाराजांचं स्मरण, महाराजांच्या बद्दलची त्यांची भक्ती, महाराजांच्यावरचं त्यांचं प्रेम हे मात्र कधीही आटलं नाही. ते सदोतीन महाराजांच्या स्मरणात राहत श्री स्वामी समर्थ महाराजांचं अखंड नामस्मरण करीत. अखेर महाराजांनी देह ठेवल्यानंतर 13 वर्षांनी 1891 साली भाद्रपद मासामध्ये त्यांनी पुण्यात आपल्या राहत्या घरीच देह ठेवला. पुण्यामध्ये त्यांना समाधिस्थ केलं, कारण त्यांनी संन्यास ग्रहण केलं होतं. हा श्री स्वामी समर्थ महाराजांचा थोर उपासक, महाराजांचा निस्सीम भक्त, त्यांच्याबद्दल तसं फारसं कुठेच काही लिहून ठेवलेलं नाहीये. या सगळ्या नोंदी ज्या आहेत या मी तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांच्या चरित्रातल्या सांगितलेल्या आहेत. रावजी बळवंत भिकाजी ढवळे हे श्री स्वामी समर्थ महाराजांचे निस्सीम भक्त होते. पण आज स्वामी समर्थ महाराजांच्या चरित्रात त्यांची अगदी फार ओझरती नोंद आहे. त्यामुळे ती नोंद असून सुद्धा ते फारसे प्रकाशित नाही आहेत. त्यांच्या घराण्याचा अजून आम्ही शोध घेतोय. त्यांची समाधी बांधण्यात आली असणारच, ती समाधी सुद्धा आम्ही शोधतोय. त्यांच्या घराण्याचे आजचे कोण वंशज असतील तर त्यांच्याकडून ह्याहीपेक्षा जास्ती काय माहिती मिळण्याची आम्हाला आशा आहे. उद्या ती मिळाली तर नक्कीच ही सगळी माहिती घेऊन सुद्धा तुमच्यापर्यंत मी येईन. पण भक्तगण, आजवर जी काय चरित्राच्या नुसार मिळालेली माहिती आहे ती एवढीच. स्वामी समर्थ महाराजांचे हे निस्सीम भक्त, ज्यांच्याकरवी विनायक वासुदेव आगसकरांसाठी स्वामी समर्थ महाराजांनी पादुका पाठवल्या आणि त्या पादुकांची स्थापना करून आज तिथे एक मठ आहे, जो मुंबईतल्या 5 मूळ मठांपैकी एक मठ आहे. या पादुका मुंबईला आणण्यास ते निमित्त ठरले, त्यामुळे ते तेवढेच पूजनीय आहेत. या निमित्ताने आज आपण त्यांचं वंदन करूया. तसंच स्वामी समर्थ महाराजांचं सुद्धा स्मरण करूया. काकासाहेब म्हणजे विनायक वासुदेव आगसकर, ज्यांनी त्या मठाची स्थापना केली, त्यांचं सुद्धा स्मरण करूया. आणि या स्वामी भक्ताला रावजी बळवंत भिकाजी ढवळेंना नमस्कार करूया आणि म्हणूया श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. मज नको धन दारा, तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. मज ठेवावे भिकारी, सुखे करीन चाकरी, सुखे करीन चाकरी. तुझे नाम माझी जोड, मुखी राहो तेची गोड, राहो तेची गोड, मुखी राहो तेची गोड. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. तुझ्या चरणी माझा माथा, ऐसे करी दीनानाथा, ऐसे करी दीनानाथा. तुझ्या नामी लागो छंद, मज द्यावे दासपद, द्यावे दासपद, मज द्यावे दासपद. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. सुत मागे हेची दान, सुत मागे हेची दान. तुझ्या चरणी होऊलीन, तुझ्या चरणी होऊलीन. स्वामी देई हेची दान, नित्य चरणांचे दर्शन,
चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन मज नको धन दारा तुझ्या चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा तुझ्या चरणी द्यावा थारा स्वामी देई हेची दान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन स्वामी देई हेची दान स्वामी देई हेची दान स्वामी देई हेची दान